शेवडी-वरळी उन्नत मार्गांतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकाला जोडणारा प्रभादेवी पूल पाडला जाणार। MMRDA कडून त्या जागी नवीन डबल डेकर पूल बांधण्यात येणार। वाहतूक पोलिसांनी नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवल्या। सोलापुरात विजेच्या धक्क्यानं शाळकरी मुलीचा मृत्यू। महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। वादळी वाऱ्यामध्ये घराशेजारील डेपोची विजेची तार तुटली, तारेचा धक्का लागून मुलीचा मृत्यू। खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते इंदापूरच्या मानाच्या कावडीची आरती। हर हर महादेवाच्या गजरामध्ये श्रद्धेचा उत्सव रंगला। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल 10 कोटींचं अंमली पदार्थ जप्त। बँकॉकवरून आलेल्या प्रवाशाकडून अंमली पदार्थ जप्त करण्यात आलं। अंमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी कवलजीत सिंग नावाच्या इसमाला अटक। मुंबईतील कांदिवलीमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला। मजेठिया नगरमधील सोसायटीमधील घटना। स्लॅब कोसळून 2 जण जखमी। नंदुरबार जिल्ह्यामध्ये उन्हाळी केळी आणि पपई लागवडीला सुरुवात। यावर्षी पपईला उच्चांक तर केळीला समाधानकारक भाव, त्यामुळे लागवडीचं क्षेत्रही वाढणार। धुळ्यातल्या शिरपूर तालुक्यामध्ये 55 लाख रुपयांचा सुका गांजा जप्त। वन विभाग आणि सांगवी पोलिसांची संयुक्त कारवाई। याबाबत अधिकचा तपास सुरू।